पहिले तर सांगा की AI मुळे लोकांचे जॉब जाणार आहेत का, पहिलं तुमच्या अनुभवातून. आणि दुसरी गोष्ट की हे जॉब जाऊ नयेत किंवा AI सोबत सुद्धा आपण कसं कोपअप करावं याच्यासाठी काही स्किल्स आहेत का? हो. सो एआयची भीती वाटणं का चालू झालं इंडस्ट्रीमध्ये, खास करून फ्रेशर स्टुडंट्समध्ये? कारण आपण नेहमी न्यूजमध्ये वाचतो की एआय इम्प्लिमेंट करून एखाद्या कंपनीने एवढ्या एवढ्या लोकांना कामावरनं काढलं. त्याच्यामुळे सगळ्यांच्या मनात त्याच्याबद्दल भीती बसली. पण आणि एआयमुळे काही लोकांचे जॉब हे नक्की जाणार आहेत, आयटी इंडस्ट्रीमध्ये, बाकी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा. पण कुठल्या लोकांचे, ज्यांचं कामाचं स्वरूप हे खूप रिपिटेटिव्ह आहे, हे खूप मोनोटोनस आहे. समजा उदाहरणार्थ आपल्या डिश टीव्हीचं रिचार्ज समजा संपलं आणि आपल्याला ते रिचार्ज करताना काही प्रॉब्लेम येतो. आपण कस्टमर केअरला कॉल केला तर आधी कसं व्हायचं की तिथे ऍक्च्युअल माणूस आहे जो आपल्या क्वेश्चनला आन्सर करतोय, आपला आयडी सर्च करतोय, मग तो ओके. पण आता त्या ठिकाणी बऱ्याच एआय ऑपरेटेड चॅटबॉट्स आलेले. का? कारण तिथे कामाचं स्वरूप फिक्स आहे. आधी तुम्हाला एक कस्टमरचं काय हे घ्यायचं की त्याचा युजर आयडी घ्यायचा, त्याचा जो काही युनिक आयडी असेल त्याचा तो आयडी घ्यायचा आहे. मग लास्ट पेमेंट कधी होतं, मग त्याने किती रुपयाचा तो डिश टीव्हीचा रिचार्ज केला होता, आपला किती, याच्या व्यतिरिक्त वेगळा काही स्कोप तिथे नाहीये. सो जिथे असं हे रिपिटेटिव्ह काम आहे ते अगदी आरामात एआय रिप्लेस करणार आहे.